मी तान्या, वय 35 वर्ष. माझं आयुष्य एका छोट्या शहरात गेलं. नवरा अमित सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. एक मुलगा आदित्य, वय 9 वर्ष. आमचं घर लहानसं पण आनंदी होतं. माझी आजी सावित्री, वय 80 वर्ष. ती आमच्याबरोबर राहायची. माझे आईबाबा वारले होते मी लहान असताना. आजीने मला वाढवलं, मला शिकवलं, माझं लग्न करून दिलं. ती माझ्यासाठी सगळं काही होती. आजी खूप मजबूत होती. वयाच्या 80त देखील ती स्वतः सगळं काम करायची. ती मला कधी कुठलंही काम करू देत नव्हती. ती म्हणायची, तान्या, तू तुझं काम कर, मी माझं स्वतः करते. अमित देखील आजीचा खूप आदर करायचा. आदित्यवर आजीचं खूप प्रेम होतं. ती त्याला गोष्टी सांगायची, खेळायची. आमचं घर आनंदाने भरलेलं होतं. पण एके दिवशी माझ्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडली. सकाळची गोष्ट आहे. मी किचनमध्ये नाश्ता करत होते. आजी तिच्या खोलीत होती. अचानक ती बाहेर आली. तिच्या हातात एक जुनं पत्र होतं, पिवळट पडलेलं. आजी माझ्या समोर बसली. तिचा चेहरा गंभीर होता. तान्या, मला तुझ्याशी बोलायचंय. मी म्हणाले, हो आजी, बोला ना. आजीने ते पत्र माझ्या समोर ठेवलं. हे वाच. मी पत्र उघडलं. ते माझ्या आजोबांनी लिहिलेलं होतं. मी जन्माला येण्यापूर्वीच ते वारले होते. पत्रात काय लिहिलं होतं ते वाचून माझं रक्त गारं पडलं. पत्रात लिहिलं होतं, सावित्री, जेव्हा मी जाईन त्यानंतर तू एक काम कर. आपल्या कुटुंबातली सर्वात लहान स्त्री तिला मारून टाक, कारण आपल्या कुटुंबावर एक शाप आहे. मी विश्वास ठेवू शकले नाही. हे काय वाचतेय मी? मी आजीकडे बघितलं. आजी, हे नेमकं काय आहे? आजी शांत होती. मग तिने हळूच म्हटलं, तान्या, तुझ्या आजोबांनी हे पत्र लिहिलं होतं. ते म्हणाले होते की आपल्या कुटुंबावर शाप आहे. प्रत्येक पिढीतल्या सर्वात लहान स्त्रीला भयंकर मृत्यूचा सामना करावा लागतो. मला काही समजलं नाही. आजी, हे सगळं काय आहे? आजीने खोल श्वास घेतला. तान्या, तुझ्या आजोबांची आई, तिला सापाने चावलं होतं. तिचा मृत्यू झाला. तुझ्या आजोबांची बहीण, ती आगीत जळाली गेलं. तिचाही मृत्यू झाला. तुझी आई, तिचाही अपघात झाला. तिचाही मृत्यू झाला. माझं मन थरथरू लागलं. आणि तान्या, आता या कुटुंबात सर्वात लहान स्त्री कोण आहे? मला समजलं. मी सर्वात लहान होते. आजीनंतर फक्त मीच होते. आजी, पण हा शाप काय आहे? कसा आला? आजी म्हणाली, तान्या, बऱ्याच वर्षांपूर्वी तुझ्या आजोबांच्या आजोबांनी एका स्त्रीवर अन्याय केला. त्या स्त्रीने शाप दिला की या कुटुंबातल्या प्रत्येक पिढीतल्या सर्वात लहान स्त्रीला भयंकर मृत्यू येईल. मी रडू लागले. आजी, हे खरं आहे का? आजी म्हणाली, तान्या, मला माहीत नाही, पण तुझ्या आजोबांना विश्वास होता. आणि खरंच, प्रत्येक पिढीत सर्वात लहान स्त्री भयंकररित्या मरण पावली. मी भीतीने विचारलं, आजी, मग आता काय? आजी शांत होती. मग तिने हळूच म्हटलं, तान्या, तुझ्या आजोबांनी लिहिलं आहे की शाप तोडण्याचा एकच मार्ग आहे. काय? सर्वात लहान स्त्रीला स्वतःच्या हाताने मारणं. मला विश्वास बसला नाही. काय? पण आजी, ते कसं शक्य आहे? आजी म्हणाली, तान्या, तुझ्या आजोबांनी म्हटलं होतं की शाप दिलेल्या स्त्रीने सांगितलं होतं, जर या कुटुंबातील कोणीतरी स्वतःच्या हाताने सर्वात लहान स्त्रीला मारलं तर शाप संपेल. पण तसं कोणी करणार नाही, म्हणून हा शाप कायम राहील. मला काही समजत नव्हतं. आजी, पण कोणी स्वतःच्या हाताने कुणाला का मारणार? आजी शांत होती. मग तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. तान्या, मला तू मारायला हवं. मला वाटलं माझ्या कानांनी चुकीचं ऐकलं. काय? आजी, तू काय म्हणतीयस? आजी म्हणाली, तान्या, मी 80 वर्षांची आहे. मी खूप जगले. पण तू तरुण आहेस. तुला आणखी जगायचंय. आदित्यला तुझी गरज आहे. पण आजी, मी तुला कसं मारू? आजी म्हणाली, तान्या, शाप तोडायचा असेल तर तुला हे करावं लागेल. नाहीतर तुझा मृत्यू भयंकर होईल. मी रडू लागले. नाही आजी, मी तुला मारू शकत नाही. आजी उठली. तान्या, विचार कर. मी तुला 3 दिवसांची वेळ देते. 3 दिवसांनी मला सांग तुझा निर्णय काय आहे. ती तिच्या खोलीत गेली. मी तसंच बैठकीत बसून राहिले. मला काहीच कळत नव्हतं. अमित ऑफिसमधून परतला. त्याला मी सगळं सांगितलं. तो ते सगळं ऐकून शॉकमध्ये गेला. तान्या, हा सगळा वेडेपणा आहे. असा कुठलाही शाप वगैरे काही नसतं. मी म्हणाले, पण अमित, खरंच माझ्या कुटुंबात सगळ्या स्त्रिया भयंकर मरण पावल्या. अमित म्हणाला, तान्या, तो योगायोग असेल. शाप असं काही असत नाही. पण मला खात्री नव्हती. त्या रात्री मी झोपू शकले नाही. मी विचार करत राहिले, खरंच शाप आहे का? माझा मृत्यू देखील भयंकर होणार का? दुसऱ्या दिवशी मी आजीला विचारलं, आजी, तुला खरंच विश्वास आहे का शापावर? आजी म्हणाली,
तान्या, मला माहीत नाही, पण तुझ्या आजोबांना विश्वास होता. आणि खरंच सगळ्या स्त्रिया भयंकर मरण पावल्या. पण आजी, कदाचित ते फक्त योगायोग असतील. आजी म्हणाली, कदाचित. पण तान्या, तू धोका घेऊ इच्छितेस का? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. आजी पुढे म्हणाली, तान्या, मी 80 वर्षांची आहे. मला जास्त काळ नाही. पण तू तरुण आहेस. आदित्य लहान आहे. त्याला तुझी गरज आहे. माझा ऐक आणि पटकन निर्णय घे. मला रडू आलं. तिसऱ्या दिवशी मी काहीच निर्णय घेऊ शकले नाही. मी अमितला म्हणाले, मी आजीला मारू शकत नाही. अमित म्हणाला, तान्या, तुला हे करायचीही गरज नाही. हा सगळा वेडेपणा आहे. पण त्याच दिवशी एक विचित्र गोष्ट घडली. आदित्य शाळेतून परतला. तो खूप घाबरलेला होता. मी विचारलं, काय झालं बेटा? आई, आज शाळेत एक विचित्र स्त्री आली. ती माझ्याकडे बघत होते. माझं मन अस्वस्थ झालं. कोण होती ती? माहीत नाही आई, पण ती खूप विचित्र दिसत होती. काळे कपडे घातलेले, तिचे डोळे लाल होते. अमितने म्हटलं, आदित्य, तू फक्त कल्पना करतोयस. पण आदित्य म्हणाला, नाही बाबा, ती खरोखर होती. तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, तुझ्या आईला सांग, वेळ संपतीये. माझं रक्त गारं पडलं. आजी बाहेर आली. तिने सगळं ऐकलं. ती म्हणाली, तान्या, तू बघतेस, शाप खरा आहे. मी घाबरले. आजी, हे काय चाललंय? आजी म्हणाली, तान्या, तुझ्याकडे आता फक्त 2 दिवस आहेत. 3 दिवसांनी पौर्णिमा आहे. त्या दिवशी शापाची शक्ती सर्वात जास्त असते. त्या दिवशी तुझा मृत्यू होईल. मी रडू लागले. आजी, मी काय करू? आजी म्हणाली, तान्या, तू मला मार. फक्त तूच मला मारू शकतेस, नाहीतर तुझा मृत्यू होईल. मी अमितकडे बघितलं. तोही घाबरला होता. त्या रात्री आम्ही सगळ्या शांत होतो. कुणीच बोलत नव्हतं. चौथ्या दिवशी सकाळी एक धक्कादायक गोष्ट घडली. मी स्वयंपाक करत होते. अचानक गॅस सिलेंडर लीक होऊ लागला. मी लगेचच तो बंद केला. पण जर मी उशिरा केला असता तर स्फोट झाला असता. दुपारी मी बाहेर गेले होते. एक गाडी माझ्या बाजूने वेगाने गेली. जवळजवळ मला धडकली असती. संध्याकाळी मी पायऱ्या चढत होते. माझा पाय घसरला. मी जवळजवळ पडणार होते, पण अमितने मला पकडलं. अमित म्हणाला, तान्या, हे सगळं काय होतंय? मलाही काही समजत नव्हतं. आजी म्हणाली, तान्या, शाप सुरू झालाय. उद्या पौर्णिमा आहे. तुझा मृत्यू नक्कीच होणार असं दिसतंय. मी रडत रडत आजीच्या पाया पडले. आजी, मला वाचव, पण मी तुला मारू शकत नाही. आजी माझं डोकं हलवत म्हणाली, तान्या, मी खूप जगले. आता माझी वेळ आलीये, पण तुझी नाही. त्या रात्री मी झोपू शकले नाही. मी विचार करत राहिले, मी आजीला मारू? असं कसं शक्य आहे? पण दुसरीकडे खरंच माझा मृत्यू होणार का? आदित्य अनाथ होईल. अमित एकटा पडेल. 5व्या दिवशी सकाळी आजी माझ्याकडे आली. तान्या, आज पौर्णिमा आहे. आज रात्री तुझा मृत्यू होईल. मी रडू लागले. आजी म्हणाली, तान्या, मी तुला एक गोष्ट सांगते. तुझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं की शाप तोडण्याचा मार्ग फक्त एकच आहे, सर्वात लहान स्त्रीला स्वतःच्या हाताने मारणं. पण तसं कोणी करणार नाही, म्हणून शाप राहील. पण तान्या, मी तुझ्यासाठी हे करू इच्छिते. आजी, तू काय म्हणतीयस? आजी म्हणाली, तान्या, मी स्वतःच्या हाताने स्वतःला मारते. मग शाप संपेल. मला धक्का बसला. नाही आजी, असं काय म्हणतीयस? आजी म्हणाली, तान्या, आज रात्री मी झोपेच्या गोळ्या खाते. मी शांतपणे निघून जाईन आणि शाप संपेल. मी जोरजोरात रडू लागले. नाही आजी, प्लीज असं करू नकोस. पण आजी ठामपणे म्हणाली, तान्या, माझा निर्णय अंतिम आहे. दिवसभर मी आजीला मनवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकत नव्हती. संध्याकाळी अमित घरी आला. त्याला मी सगळं सांगितलं. तो देखील आजीला समजावायला लागला, पण आजी ऐकत नव्हती. रात्री झाली. पौर्णिमेचा चंद्र निघाला. आजी तिच्या खोलीत गेली. मी, अमित आणि आदित्य बाहेर बसलो होतो. आम्ही रडत होतो. मी उठले. मी आजीकडे जाते. मी आजीच्या खोलीत गेले. ती बेडवर बसली होती. तिच्या हातात झोपेच्या गोळ्यांची बाटली होती. आजी, प्लीज असं करू नकोस. आजी हसली. तान्या, घाबरू नकोस. मी तुझ्यासाठी हे करतेय. पण आजी, मी तुझ्याशिवाय कसं जगू? आजी म्हणाली, तान्या, तू जगशील. तू मजबूत आहेस. मी रडत रडत आजीला मिठी मारली. आजीने माझं डोकं हलवलं. तान्या, मला एक गोष्ट सांगायची आहे. मी तिच्याकडे बघितलं. आजी म्हणाली, तान्या, कुठलाही शाप नाही.
मला काही समजलं नाही. काय? आजी हसली. तान्या, हे सगळं खोटं होतं. मी आश्चर्यचकित झाले. पण आजी, हे काय म्हणतीयेस? आजी म्हणाली, तान्या, तुझ्या आजोबांचं पत्र खोटं होतं. शाप खोटा होता. सगळं मी बनवलं होतं. मला विश्वास बसला नाही. पण का आजी? आजी खोल श्वास घेत म्हणाली, तान्या, मला तुला काहीतरी शिकवायचं होतं. मी गोंधळले. आजी म्हणाली, तान्या, तू नेहमी इतरांचा विचार करतेस, स्वतःचा कधीच नाही. तुझं आरोग्य बिघडतंय, पण तू लक्ष देत नाहीस. तू स्वतःची काळजी घेत नाहीस. मला काही समजत नव्हतं. आजी पुढे म्हणाली, तान्या, मला तुला दाखवायचं होतं की तुझं आयुष्य किती मौल्यवान आहे, म्हणून मी हे सगळं नाटक केलं. मी रडू लागले. आजी, पण तू मला किती घाबरवलं. आजी म्हणाली, मला माफ कर तान्या, पण माझ्याकडे वेगळा पर्याय नव्हता. तू स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नव्हतीस. गेल्या महिन्यात डॉक्टरांनी सांगितलं की तुला हायपरटेन्शन आहे, पण तू औषध घेत नाहीस. मला आठवलं, खरंच डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण मी दुर्लक्ष केलं होतं. आजी म्हणाली, तान्या, तू रोज सकाळी 4 वाजता उठतेस, रात्री 12 वाजता झोपतेस. तू फक्त 4 तास झोपतेस. तू स्वतःला नकळत मारतीयेस. मला काही बोलता येत नव्हतं. आजी पुढे म्हणाली, तान्या, मला तुला दाखवायचं होतं की तुझं आयुष्य किती महत्त्वाचं आहे. तू आदित्याला सोडून गेलीस तर काय होईल? अमितला सोडून गेलीस तर काय होईल? माझे डोळे भरून आले. म्हणून मी हे नाटक केलं. मी तुला घाबरवलं. मला तुला दर्शवून द्यायचं होतं की तू मरणार आहेस. मग तुला समजेल की तुझं आयुष्य किती मौल्यवान आहे. मी आजीला घट्ट मिठी मारली. आजी, तू खूप वाईट आहेस. आजी हसली. मला माहीत आहे, पण तान्या, मला तुझं वचन दे. कोणतं? तू आता स्वतःची काळजी घेशील. तू नियमित औषध घेशील. तू व्यवस्थित झोपशील. तू स्वतःला असं मारणार नाहीस. मी रडत रडत होकार दिला. आजी म्हणाली, आणि तान्या, एक गोष्ट खरी होती. मी तिच्याकडे बघितलं. तुझ्या आजोबांचं पत्र खरंच होतं, पण त्यात शापाबद्दल काही नव्हतं. त्यात फक्त एकच वाक्य होतं, सावित्री, आपल्या मुलीची आणि नातवाची काळजी घे. त्यांना जगायला शिकव. माझे डोळे भरून आले. आजी म्हणाली, तान्या, मी तुझ्या आजोबांचं वचन पाळतीये. मी तुला जगायला शिकवतीये. मी आजीच्या पायावर डोकं ठेवलं. आजी म्हणाली, तान्या, आणि ती विचित्र स्त्री जी आदित्यला भेटली? मी बघितलं. ती माझी मैत्रीण होती. मी तिला सांगितलं होतं. मी हसले, रडत रडत हसले. आजी म्हणाली, आणि ते सगळे अपघात, गॅस लीक, गाडी, पायऱ्यांवर घसरणं? मी कान उघडून ऐकत होते. सगळं मी योजलं होतं. मी अमितकडून मदत मागितली होती. मला धक्का बसला. अमितला माहीत होतं? हो, मी त्याला सांगितलं होतं. तो सुरुवातीला मान्य नव्हता, पण मी त्याला समजावलं की हे तुझ्या भल्यासाठी आहे. मी आश्चर्यचकित झाले. आजी म्हणाली, तान्या, गॅस लीक खरोखर नव्हता. मी फक्त थोडा गॅस सोडला. गाडी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीची होती. तिने योजलेलं होतं. आणि पायऱ्यांवर अमितने तुला पकडलं कारण त्याला माहीत होतं तू घसरणार आहेस. मी बधीर झाले. हे सगळं नाटक होतं? आजी हसली. तान्या, मला माफ कर, पण मला तुला घाबरवायचं होतं. तुला वाटवायचं होतं की तू खरोखर मरणार आहेस, मग तुला समजेल की जीवन किती मौल्यवान आहे. मी काही बोलू शकले नाही. आजी पुढे म्हणाली, आणि तान्या, आज मी खरोखरच झोपेच्या गोळ्या घेणार होते. माझं हृदय थांबलं. का आजी? आजी शांतपणे म्हणाली, कारण तान्या, मी तुला अंतिम धडा शिकवायचा होता. तुला दाखवायचं होतं की तुझ्यासाठी कोणीतरी आपलं आयुष्य देऊ शकतं. मग तुला समजेल की तुझं आयुष्य किती मौल्यवान आहे. मी जोरजोरात रडू लागले. नाही आजी, प्लीज असं करू नकोस. आजी माझा हात धरला. तान्या, मी आता नाही करणार, कारण तू आता समजलीस. तू आता स्वतःची काळजी घेशील. मी होकार दिला. आजी म्हणाली, तान्या, मी 80 वर्षांची आहे. माझं आयुष्य पूर्ण झालं, पण तुझं नाही. तू तरुण आहेस. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही करायचं आहे. आदित्यला तुझी गरज आहे. अमितला तुझी गरज आहे. मला तुझी गरज आहे. माझे डोळे भरून आले. म्हणून तान्या, मला वचन दे. तू आता स्वतःची काळजी घेशील. मी रडत रडत म्हणाले, हो आजी, मी वचन देते. आजी मला मिठीत घेऊन म्हणाली, माझी चांगली मुलगी. बाहेर अमित आणि आदित्य उभे होते. त्यांनी सगळं ऐकलं होतं. अमित खोलीत आला.
तान्या, मला माफ कर, पण आजीने सांगितलं की हे तुझ्या भल्यासाठी आहे. मी त्याला काहीच बोलले नाही, फक्त त्याला मिठी मारली. आदित्य देखील आत आला. आई, मला माफ कर, आजीने मला देखील सांगितलं होतं. मी त्याला देखील मिठीत घेतलं. आम्ही सगळे एकत्र बसलो, रडत होतो पण आनंदाने. त्या रात्री मी शांत झोपले, बऱ्याच दिवसांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले, पण आजीच्या सांगण्याप्रमाणे मी पुन्हा झोपले. 6 वाजेपर्यंत झोपले. उठल्यावर मला खूप बरं वाटलं. किती दिवसांनी मला व्यवस्थित झोप आली होती. आजी म्हणाली, तान्या, आता तू दररोज असंच करशील, व्यवस्थित झोपशील, व्यवस्थित खाशील, औषध घेशील. मी होकार दिला. दिवस, महिने गेले. मी आता स्वतःची काळजी घेऊ लागले. माझं आरोग्य सुधारलं, वजन कमी झालं, ब्लड प्रेशर नियंत्रणात आलं. आदित्य म्हणायचा, आई, तू आता खूप चांगली दिसतेस. अमित म्हणायचा, तान्या, तू आता खरोखरच बदललीस. आणि आजी, ती हसत म्हणायची, तान्या, तू आता समजलीस की तुझं आयुष्य किती मौल्यवान आहे. आज 5 वर्ष झाली. आजी आता 85 वर्षांची झाली. ती अजूनही मजबूत आहे, अजूनही स्वतः सगळं काम करते. मी आता पूर्णपणे बदलले आहे. मी स्वतःची काळजी घेते, व्यवस्थित झोपते, व्यवस्थित खाते, नियमित व्यायाम करते. आदित्य आता 14 वर्षांचा झालाय. अमित खुश आहे. आमचं घर आनंदाने भरलेलं आहे. आणि आज जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला समजतं, आजीने जे केलं ते माझ्या भल्यासाठी होतं. तिने मला घाबरवलं, मला रडवलं, पण तिने मला जगायला शिकवलं. आजीने मला मारायला का सांगितलं? कारण तिला मला वाचवायचं होतं, मला स्वतःपासून वाचवायचं होतं. मी स्वतःला हळूहळू मारत होते, काम करून, झोप न घेऊन, स्वतःची काळजी न घेऊन. आजीने ते सगळं थांबवलं. तिने मला दाखवलं की आयुष्य किती मौल्यवान आहे. तिने मला दाखवलं की माझ्यासाठी कोणीतरी आपलं आयुष्य देऊ शकतं. मग मी माझं आयुष्य का वाया घालवू? आज मी आजीला म्हणते, आजी, धन्यवाद, तू मला जगायला शिकवलंस. आजी हसते, तान्या, तू माझी चांगली मुलगी आहेस. तू आता समजलीस की जीवन एक भेट आहे. ते असंच वाया घालवायचं नाही, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि खरंच, आता मी आयुष्याचा आनंद घेते, प्रत्येक क्षण जगते, स्वतःवर प्रेम करते. कारण आजीने मला शिकवलं, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. तू त्याची काळजी घेशील तर ते तुझी काळजी घेईल. धन्यवाद आजी, तू मला सर्वोत्तम धडा शिकवलास. जीवन जगायचं कसं ते तुम्हाला शिकवलंस. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघत आहात तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.